लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस श्रोते हो. आपल्या सर्वांच्या आजच्या या अत्यंत सुंदर ज्ञानवर्धक प्रेरणादायी आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश देणाऱ्या विशेष लेखामध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, या सुंदर सृष्टीत परमेश्वराने मानवाला असंख्य अनमोल देणग्या दिल्या आहेत. हिरवीगार झाडे, मधुर फळे, धान्य, कडधान्ये, औषधी वनस्पती आणि पौष्टिक सुकामेवा या प्रत्येक गोष्टीमध्ये निसर्गाने आरोग्याचा अमृतकुंभ भरून ठेवला. पण या सर्वांमध्ये असा एक असा सुकामेवा आहे ज्याचे नाव घेताच आरोग्य, बुद्धिमत्ता, ताकद आणि पोषण यांची आठवण होते, तो म्हणजे बदाम. लहानसा दिसणारा हा बदाम केवळ खाण्याचा पदार्थ नाही, तो निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. अनेक पिढ्यांपासून भारतीय घरामध्ये बदामाला विशेष स्थान आहे. आजी आजोबा मुलांना प्रेमाने बदाम खाऊ घालत असत, कारण त्यांना माहीत होते की चांगला आहार हीच उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. बदामाच्या प्रत्येक दाण्यामध्ये निसर्गाने पोषणाची संपत्ती भरून ठेवली आहे. त्यात प्रथिने, तंतुमय घटक, आरोग्यदायी चरबी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह आणि इतर अनेक पोषक घटक असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून बदामाचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. यामुळे जगभरातील अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारात बदामाचा समावेश करतात. परीक्षेची तयारी करणारा युवक असो किंवा दिवसभर मानसिक काम करणारी व्यक्ती असो, सर्वांनाच तल्लख विचारशक्तीची गरज असते. बदाम हा संतुलित आहाराचा एक पौष्टिक भाग आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्यासोबत बदामाचाही समावेश केल्यास एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते. हृदय निरोगी असेल तर जीवन आनंदी असते. संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीसोबत बदामातील उपयुक्त चरबी आणि पोषक तत्वे हृदयाच्या आरोग्यास हातभार लावू शकतात. शरीरासाठी ऊर्जा, आजची धावपळ, कामाचा ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेकांना थकवा जाणवतो. अशा वेळी संतुलित आहाराचा भाग म्हणून बदाम शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्यास मदत करतो. बदामात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखी पोषक तत्वे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. त्यामुळे संतुलित आहारात बदामाचा समावेश तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. बदामामुळे त्वचा आणि केस, निरोगी त्वचा आणि मजबूत केस हे फक्त सौंदर्याचे नव्हे तर चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. संतुलित आहारातील पोषक तत्वे त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. खरे मूल्य बाह्यरूप नसते, ते अंतर्गत गुणवत्तेत असते. बाहेरून साधा दिसणारा बदाम आतून अमूल्य असतो. त्याप्रमाणे माणसाची खरी ओळख त्याच्या स्वभावाने, संस्काराने आणि ज्ञानाने आणि माणुसकीने होते. मोठे घर, महागडी गाडी, भरपूर पैसा आणि प्रसिद्धी यांचा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा शरीर निरोगी असते. म्हणून आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, मन आनंदी ठेवा, कारण निरोगी शरीरातच निरोगी मन वसते. बाजारात कितीही नवीन शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कमी होत नाही. बदामाला पर्याय नाही, म्हणून बदाम खूप महाग आहे. जास्त नाही, पण प्रत्येकाने रोज 2-3 बदाम सेवन करावे. दररोज स्वतःच्या आरोग्यासाठी थोडा वेळ द्या. आपल्या मुलांना जंक फूडपेक्षा पौष्टिक आहाराची सवय लावा. चांगले संस्कार, चांगले आहार आणि चांगले विचार हीच उज्ज्वल भविष्याची त्रिसूत्री आहे. मुलांना थोडा वेळ आपल्या लेखाच्या संपर्कात आणा. लक्षात ठेवा, ज्याने आरोग्य जपले त्याने जीवन जिंकले. शेवटी मनापासून एक छोटीशी विनंती. प्रिय यूट्यूब परिवार, जर हा लेख तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर या लेखातून तुम्ही काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल आणि जर तुम्हाला उत्कृष्ट दर्जेदार, हृदयस्पर्शी, ज्ञानवर्धक, आरोग्यविषयक, सामाजिक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी मराठी लेख नियमित पाहायचे असतील तर सर्वप्रथम या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा. कमेंटमध्ये आरोग्य हीच खरी संपत्ती किंवा जय महाराष्ट्र असे नक्की लिहा. तुमचा प्रत्येक कमेंट मी वाचतो आणि त्यातून मला आणखीन उत्तम लिहिण्याची प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक आरोग्यप्रेमी व्यक्तीला शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात चांगला बदल घडू शकतो. आणि आता सर्वात महत्त्वाची विनंती, जर तुम्ही अजून आपल्या या मराठी परिवाराचा भाग नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे माझ्यासाठी फक्त एक आकडा नाही,
तो माझ्या लेखणीला मिळालेला सन्मान आहे. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला नव्या उत्साहाने आणि संशोधन करून आणखीन उत्कृष्ट दर्जेदार आणि मनाला स्पर्श करणारे लेख तयार करण्याची प्रेरणा मिळते. आपण सर्व मिळून मराठी भाषा, संस्कृती, साहित्य, आरोग्य, निसर्गप्रेम आणि सकारात्मक विचारांचा हा दीप लाखो घरापर्यंत पोचवूया. आज तुम्ही सबस्क्राईब कराल, उद्या आपल्या चॅनलवरील प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोचेल आणि आपण एक सुंदर सुसंस्कृत, ज्ञानसमृद्ध आणि प्रेरणादायी मराठी परिवार घडू. प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची साथ हेच माझ्या लेखनाचे सर्वात मोठे बळ आहे. मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, अप्रतिम आणि प्रेरणादायी लेखासह. लेखक रमेश शेळके. जय हिंद, जय महाराष्ट्र.